जय शिवराय विद्यार्थ्यांनो, यशासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचं आहे. म्हणून आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलाय. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयासाठी वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी संपूर्ण मुलाखत तयारी. या व्हिडिओत आपण 50 महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आणि उत्तरे घेऊन येणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओत आपण कोणते टॉपिक करणार आहोत तर सुरक्षा व नियम, अपघात व आणीबाणी, वाहन देखभाल, वर्तन व जबाबदारी, हवामान व अनुभव यासाठी संपूर्ण टॉपिकवर आपण प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो. तसेच मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि शेवटी निवड होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवात करूया. तुम्हाला प्रश्न पहिला असा विचारू शकतो की स्वतःची ओळख द्या. तर याचं उत्तर असं द्यायचं विद्यार्थ्यांनो, माझं नाव अक्षय आहे आणि मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. मला वाहन चालवण्याचा चांगला अनुभव आहे आणि मी नेहमी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेने वाहन चालवतो. मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्यावर विश्वास ठेवतो. असं तुम्हाला शॉर्ट उत्तर द्यायचं. यामध्ये तुम्ही तुमचं थोडं ॲड करू शकता. तर चला करूया प्रश्न दुसरा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतो विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा घेऊया. तुम्हाला वाहन चालवण्याचा किती अनुभव आहे? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, मला 2 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव आहे. मी शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावरून वाहन चालवतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सुरक्षित वाहन कसे चालवायचे याचा मला अनुभव आहे. असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलाखतीमध्ये जर आपला परफॉर्मन्स म्हणजे स्कोर जर चांगला असेल तरच फायनल सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 3. तुम्हाला कोणकोणती वाहने चालवता येतात? याचं उत्तर द्यायचं आहे, मला कार, जीप, बोलेरो आणि इतर हलकी वाहने आणि जड वाहने चालवता येतात. माझ्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन आहे. वाहन सुरक्षित आणि नियमानुसार चालवण्याची मला सवय आहे. असं उत्तर द्यायचं. तुम्ही तुमच्यापणे ॲड करू शकता, परंतु आपलं उत्तर हे शॉर्ट आणि संक्षिप्त असलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तरे आणि कसे प्रश्न विचारतात हे समजेल. ठीक आहे, चला प्रश्न 4. वाहन चालवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? याचं उत्तर द्यायचं, वाहन चालवताना सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आणि प्रवाशांची काळजी घेणे आवश्यक असते. संयम आणि लक्ष केंद्रित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. ठीक आहे, चला प्रश्न 5. सरकारी नोकरी का करू इच्छिता? याचं उत्तर द्यायचं, सरकारी नोकरीमध्ये स्थिरता आणि जबाबदारी असते. मला प्रामाणिकपणे काम करून समाजाची सेवा करायची आहे. तसेच शिस्तबद्ध वातावरणात काम करण्याची मला आवड आहे. असं याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न 6. ट्रॅफिक सिग्नलचे रंग काय दर्शवतात? याचं उत्तर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर, लाल रंग म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे सावधान आणि हिरवा म्हणजे पुढे जा. हे नियम पाळल्याने अपघात कमी होतात. प्रत्येक चालकाने वाहतूक सिग्नलचे पालन करणे आवश्यक आहे. असं याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चला त्यानंतर प्रश्न 7. अपघात अपघात झाल्यास तुम्ही काय कराल? याचं उत्तर द्यायचं, सर्वप्रथम जखमी व्यक्तींना मदत करेन आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पोलीस आणि वरिष्ठांना माहिती देईन. शांत राहून योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो, मी खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे. तर एक लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला त्यानंतर बघूया प्रश्न 8. वाहनाचे रोज कोणते भाग तपासणे आवश्यक असते? याचं उत्तर द्यायचं आहे, ब्रेक, टायर, ऑइल, बॅटरी, लाईट्स आणि पाण्याची पातळी तपासणे आवश्यक असते. त्यामुळे वाहन सुरक्षित राहते आणि अचानक बिघाड होण्याची शक्यता कमी होते. नियमित तपासणीमुळे वाहनाची कार्यक्षमता चांगली राहते. असं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 9. रात्री वाहन चालवताना कोणती काळजी घ्याल? याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, रात्री वाहन चालवताना कमी वेग ठेवेन, योग्य प्रकारे हाय लो बीम वापरेन, समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते, रस्त्यावर अधिक लक्ष देऊन सावधपणे वाहन चालवेन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 10. वाहन चालवताना मोबाईल वापरणे योग्य आहे का? त्याचं उत्तर, नाही. वाहन चालवताना मोबाईल वापरणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होते आणि अपघात होऊ शकतो.
गरज असल्यास वाहन थांबवून मोबाईल वापरावा. ठीक आहे. चला, प्रश्न 11वा, सीट बेल्टचे महत्त्व काय? तर तुम्हाला याचं असं उत्तर द्यायचं आहे, सीट बेल्टमुळे अपघाताच्या वेळी गंभीर दुखापत टाळता येते. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट आवश्यक आहे. त्यामुळे वाहन सुरू करण्यापूर्वी सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तुमचा कमेंटमध्ये मला तुमचा स्कोर सांगा आणि ओपिनियन सांगा. ओपिनियनमध्ये आणखी काही तुम्हाला प्रश्न हवे असेल ते सांगा. ठीक आहे, तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या या व्हिडिओला जेवढे व्हिडिओ पाहत आहे मुलं, सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी शेवटी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 12वा, वाहनाचे मायलेज कसे वाढवा? याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, योग्य वेगात वाहन चालवेल, अचानक ब्रेक किंवा वेग वाढवणे टाळेल, वेळेवर सर्व्हिसिंग आणि टायर प्रेशर योग्य ठेवेन, त्यामुळे इंधनाची बचत होते. असं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 13वा, वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे? याचं उत्तर द्यायचं आहे, वाहतूक नियमांमुळे रस्त्यात शिस्त राहते, अपघात कमी होतात, वाहन चालकाने स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षितेचे विचार करणे आवश्यक आहे, नियम पाळल्याने प्रवास सुरक्षित होतो. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 14वा, वाहन बंद पडल्यास काय कराल? बघा, हा बिघाडवर प्रश्न आहे. तर याचं उत्तर, सर्वप्रथम वाहन सुरक्षित ठिकाणी उभी करेन, त्यानंतर बिघाड तपासून आवश्यक मदत घेईन, घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळीन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. बघा, प्रश्न 15वा, लांब पल्ल्याचा प्रवास करताना कोणती काळजी घ्याल? तर तुम्हाला याचं उत्तर असं द्यायचं आहे, प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करेन, पुरेसे इंधन असल्याची खात्री करेन, प्रवासादरम्यान थकवा आल्यास थोडा आराम घेईन, सुरक्षित वेग ठेवून वाहन चालवेन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. बघा, जर आपला इंटरव्ह्यू स्कोर जर चांगला असला तर आपल्या मेरिट लिस्टमध्ये नाव येण्याची आपली काय वाढते, शक्यता वाढते. आपल्याला 10 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे, आपल्याला 10 पैकी जवळपास 9 ते 10 मार्क्स घ्यायचे आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये आपला स्कोर सांगा. त्यानंतर बघूया प्रश्न 16वा, वाहन चालवताना संयम का महत्त्वाचा आहे? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, संयमामुळे योग्य निर्णय घेता येतात आणि वाद टाळता येतात. घाईमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे शांतपणे वाहन चालवणे महत्त्वाचे आहे. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 17वा, वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास काय कराल? उत्तर, घाबरणार नाही, वाहन कमी गिअरमध्ये आणण्याचा प्रयत्न करेन, हँडब्रेकचा योग्य वापर करून वाहन थांबवेन, शक्य असल्यास वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करेन किंवा बाजूला घेईन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. बघा, हा समय सुचतेचा प्रश्न, असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न 18, धुक्यात वाहन कसे चालवाल? याचं उत्तर असं द्यायचं आहे, धुक्यात कमी वेग ठेवेन, फॉग लाईटचा वापर करेन, समोरचे स्पष्ट दिसत नसल्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते, जास्त वेग टाळेन. याचं उत्तर असं तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बघूया हॉर्न. हॉर्नर प्रश्न आहे, हॉर्नचा वापर कधी करावा? याचं उत्तर असं द्यायचं आहे तुम्हाला, आवश्यक असेल तेव्हाच हॉर्न वापरावा, अनावश्यक हॉर्नमुळे आवाज प्रदूषण वाढते, लोकांना त्रास होतो, वळणावर किंवा धोक्याच्या ठिकाणी हॉर्न उपयुक्त असतो. असं उत्तर तुम्हाला याचं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 20, वेळ. तुम्ही वेळेचे पालन करता का? याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, होय, मी वेळेचे काटेकोर पालन करतो. वेळेवर पोहोचणे आणि जबाबदारीने काम करणे मला महत्त्वाचे वाटते, त्यामुळे कामात विश्वास निर्माण होतो. असं उत्तर द्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये कितीही स्कोर आला तरी त्याला महत्त्व नाही. विद्यार्थ्यांनो, मुलाखतीमध्ये स्कोर केला तरच तुमचा फायनल सिलेक्शन होऊ शकतो. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया प्रश्न 21वा, वाहन चालवताना सर्वात मोठी जबाबदारी कोणती? तर याचं उत्तर असं द्यायचं आहे तुम्हाला, वाहन चालवताना प्रवाशांची आणि इतर नागरिकांची सुरक्षितता राखणे ही सर्वात मोठी जबाबदारी असते. वाहतूक नियमांचे पालन करून शांतपणे वाहन चालवणे आवश्यक आहे, चालकाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे, असं याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 22वा, वेग व मर्यादा. स्पीड लिमिटचे महत्त्व काय? तर याचं उत्तर असं द्यायचं आहे, स्पीड लिमिटमुळे अपघात टाळण्यास मदत होते, जास्त वेगामुळे वाहनावर नियंत्रण कमी होते आणि धोका वाढतो, त्यामुळे दिलेल्या वेग मर्यादाचे पालन करणे आवश्यक आहे, असं याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 23, खराब रस्त्यावर वाहन कसे
चालवाल? तर याचं असं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, खराब रस्त्यावर कमी वेगात आणि सावधगिरीने वाहन चालवेन. खड्डे आणि अडथळे लक्षात घेऊन वाहन नियंत्रण ठेवीन. अचानक ब्रेक मारणे टाळेन. असं याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 24वा. वाहनाची सर्व्हिसिंग का महत्त्वाची आहे? तर याचं उत्तर असं द्यायचं आहे, वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने वाहन चांगल्या स्थितीत राहते. त्यामुळे अचानक बिघाड होण्याची शक्यता कमी होते. वाहनाचे आयुष्य देखील वाढते. असं उत्तर द्यायचं. त्यानंतर बघूया प्रश्न 25वा. तुम्ही दारू पिऊन वाहन चालवाल का? याचं उत्तर द्यायचं नाही. दारू पिऊन वाहन चालवणे पूर्णपणे चुकीचे आणि कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण कमी होते आणि अपघात होऊ शकतो. सुरक्षतेसाठी हे टाळणे आवश्यक आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर असं द्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सिलेक्शन ज्याचं होतं जो इंटरव्ह्यूमध्ये स्वतःला काय करतो, चांगला स्कोर घेतो म्हणजेच सिद्ध करतो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत का आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 26वा. प्रवाशांशी कसे वागाल? याचं उत्तर असं द्यायचं आहे तुम्हाला, प्रवाशांशी नम्रपणे आदराने वागेन. त्यांची सुरक्षितता आणि सोय लक्षात ठेवेन. शांत आणि संयमी वर्तन ठेवणे महत्त्वाचे आहे. असं याचं उत्तर द्यायचं. त्यानंतर बघूया प्रश्न 27. वाहन चालवताना आरशांचा उपयोग काय? तर याचं उत्तर, आरशांमुळे मागील आणि बाजूची वाहतूक स्पष्ट दिसते. त्यामुळे सुरक्षितपणे वळणे आणि ओव्हरटेक करणे शक्य होते. प्रत्येक चालकाने आरशाचा उपयोग करावा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 28वा. वाहन चालवताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? तर याचं उत्तर असं द्यायचं, ड्रायव्हिंग लायसन, RC बुक, विमा आणि PUC म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आवश्यक असतात. ही सर्व कागदपत्रे नेहमी वाहनात ठेवणे गरजेचे आहे. नियमांनुसार वाहन चालवण्यासाठी ती आवश्यक आहेत. असं याचं उत्तर द्यायचं. त्यानंतर प्रश्न 29. PUC म्हणजे काय? तर याचं उत्तर द्यायचं, हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो 100%. PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र होय. हे वाहनामुळे होणारे प्रदूषण मर्यादित असल्याचे दर्शवते. पर्यावरण संरक्षणासाठी ते आवश्यक असते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 30. तुम्हाला GPS वापरता येतो का? ठीक आहे, हा टेक्नॉलॉजिकल क्वेश्चन्स आहेत. याचं उत्तर असं द्यायचं, होय मला GPS वापरता येतो. त्यामुळे नवीन रस्ते आणि योग्य मार्ग शोधणे सोपे होते. वेळेची बचत देखील होते. म्हणून मी गुगल मॅप्स, ठीक आहे, Gmaps, गुगल मॅप्स वापरतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर बघूया प्रश्न 31वा. सरकारी वाहन चालवताना कोणती काळजी घ्याल? तर याचं असं उत्तर द्यायचं आहे, सरकारी वाहनाची योग्य काळजी घेईन आणि नियमांनुसार वापर करेन. वाहन स्वच्छ आणि सुरक्षित ठेवेन. सरकारी मालमत्तेचा आदर करणे माझे कर्तव्य आहे. असं तुम्हाला शॉर्टमध्ये आन्सर द्यायचा आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल यामध्ये ॲड करा तर तुम्ही स्वतःचं ॲड करू शकता, काही हरकत नाही. परंतु आपलं उत्तर हे कसं असलं पाहिजे, शॉर्ट आणि संक्षिप्त असलं पाहिजे. ठीक आहे, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न 32. वाहनाचे टायर का तपासतात? तर याचं उत्तर असं द्यायचं आहे, टायरमध्ये योग्य हवेचा दाब म्हणजेच प्रेशर असणे सुरक्षितेसाठी महत्त्वाचे आहे. खराब टायरमुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक असते. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा मला, की फोर व्हीलर म्हणजे चारचाकी वाहनामध्ये समोरच्या टायरमध्ये किती प्रेशर असते आणि मागच्या टायरमध्ये किती प्रेशर असते. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये द्यायचं आहे. तसेच सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर बघूया प्रश्न 33वा. लाल सिग्नल तोडणे योग्य आहे का? तर याचं उत्तर द्यायचं आहे, नाही. लाल सिग्नल तोडणे चुकीचे आणि धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. वाहतूक नियमांचे पालन करणे काय आवश्यक आहे. ठीक आहे, चला प्रश्न 34वा. तुम्हाला प्राथमिक उपचारांची माहिती आहे का? तर याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, होय. अपघात झाल्यास प्राथमिक उपचार देण्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीला तातडीने मदत करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे जीव वाचवण्यास मदत होऊ शकतो म्हणजेच प्रायमरी ट्रीटमेंट. ठीक आहे. फर्स्ट एड बॉक्स यावर हा प्रश्न आहे. तुम्ही फर्स्ट एड बॉक्सवर आणखी काही माहिती असेल तर आपल्या कमेंटमध्ये जाऊन तुम्ही टाकू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तुमच्या यशाच्या प्रवासात आपण आपला संपूर्ण सोबत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबाचा एक भाग बना. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया प्रश्न 35वा. वाहन चालवताना थकवा आल्यास काय कराल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं विद्यार्थ्यांनो, थकवा आल्यास वाहन थांबवून थोडा आराम करेन. थकलेल्या अवस्थेत वाहन चालवणे म्हणजे धोकादायक असते.
सुरक्षिततेला नेहमी काय देईन मी? प्राधान्य देईन, असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 36वा. वाहनात इंधन कमी असल्यास काय कराल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे विद्यार्थ्यांनो, जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरेन. लांब प्रवासापूर्वी इंधन तपासणे आवश्यक असते, त्यामुळे अडचण टाळता येते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, असं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 37वा. पावसात वाहन चालवताना कोणती काळजी घ्याल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, पावसात कमी वेग ठेवेन आणि सुरक्षित अंतर राखेन. ब्रेक आणि टायरवर विशेष लक्ष देईन. घसरडा रस्ता असल्यामुळे अधिक सावधगिरी बाळगेन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 38वा. वाहन चालवताना अंतर ठेवणे का आवश्यक आहे? याचं उत्तर द्यायचं आहे, सुरक्षित अंतर ठेवल्याने अचानक ब्रेक लागल्यास अपघात टाळता येतो. त्यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. प्रत्येक चालकाने योग्य अंतर राखले पाहिजे, असं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. बघा, जे पुरं सिलेक्शन होतं आणि त्यामध्ये फक्त एकच फरक आहे, ते मुलाखतीमध्ये चांगले मार्क्स घेतात. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया प्रश्न 39. तुम्ही तणावात काम करू शकता का? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, होय, मी शांतपणे आणि संयमाने काम करतो. तणावाच्या परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे काम काय होते? व्यवस्थित पार पाडते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपण याच व्हिडिओचा पार्ट 2 लवकरच घेत आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा. आणखी 50 प्रश्न घेणार आहोत आपण पार्ट 2 मध्ये, तर हा पार्ट 1 आधी संपूर्ण बघून घ्या. त्यानंतर बघूया प्रश्न 40वा. कागदपत्रे तपासणी झाल्यास काय कराल? तर याचं उत्तर असं द्यायचं आहे, आवश्यक सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवेन. नियमांचे पालन करून शांतपणे सहकार्य करेन. कोणताही वाद घालणार नाही. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 41. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कसे वागाल? तर याचं उत्तर द्यायचं, वरिष्ठांशी आदर ठेवून त्याच्या सूचनांचे पालन करेन. शिस्त आणि नम्रपणा राखेन. जबाबदारीने काम करणे मला महत्त्वाचे वाटते. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 42. वाहनाची बॅटरी खराब झाल्यास काय कराल? तर याचं उत्तर द्यायचं आहे, बॅटरी तपासून आवश्यक असल्यास मदत घेईन. जम्प स्टार्टची मदत घेऊ शकतो. वेळेवर तपासणी केल्यास अशी समस्या कमी होते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. बघा, आपण ही संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे मेहनतीने घेऊन आलो आहे, म्हणून आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलला जेवढे मुलं पाहत आहेत सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण पार्ट 2 लगेच घेऊन येणार आहोत. येत्या 2 ते 3 दिवसात पार्ट 2 घेणार, म्हणजे तुमचे संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न आणि उत्तरे कव्हर होणार आहेत. प्लीज आपल्या व्हिडिओला कमेंटसुद्धा करा तुमचा स्कोर. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 43वा. वाहनात आग लागल्यास काय कराल? ठीक आहे, याचं उत्तर असं आहे, सर्वप्रथम वाहन थांबवून लोकांना सुरक्षित बाहेर काढेन. त्यानंतर फायर एक्झिस्टिंग्विशचा वापर करेन. आवश्यक असल्यास अग्निशमन दलाला माहिती देईल. ठीक आहे, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्हाला विचारू शकतो. त्यानंतर बघूया प्रश्न 44वा. वाहन चालवताना धीर का आवश्यक आहे? याचं उत्तर असं द्यायचं आहे, धीरामुळे योग्य निर्णय घेता येतात आणि वाद टाळता येतात. घाईमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. शांतपणे वाहन चालवणे आवश्यक आहे. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 45वा. तुमचा सर्वात मोठा गुण कोणता? ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, मी प्रामाणिक, जबाबदारीने वेळेचा काय आहे? पक्का आहे. मला सुरक्षित वाहन चालवण्याची सवय आहे. शिस्त पाळून काम करणे मला आवडते. ठीक आहे मित्रांनो, म्हणून हा फक्त व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू नका, त्याला चांगला समजून घ्या आणि याचा चांगला अभ्यास करा. तसेच विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या या व्हिडिओची PDF पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये टाका, मला स्कोर टाका, म्हणजे मी प्रत्येकाला PDF शेअर करेल. आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्रामवर संपूर्ण PDF मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपसाठी आपल्या चॅनलवर जा आणि बायोमध्ये जाऊन संपूर्ण लिंकवर क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, किंवा मला पर्सनल मेसेज करू शकता कमेंटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 46. चुका, वाहन चालवताना कोणत्या चुका टाळाल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, मोबाईल वापरणे, वेगाने वाहन चालवणे आणि नियम मोडणे. ठीक आहे, बेफिक्रपणे वाहन चालवणार नाही. ठीक आहे, नियम मोडणे टाळेन. ठीक आहे, त्यानंतर बेफिक्रपणे वाहन चालवणार नाही, सुरक्षितेला प्राधान्य देईल. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थ्यांनो प्रश्न 47वा. तुम्हाला कोणत्या रस्त्यांचा अनुभव आहे? तर बघा, याचं उत्तर असं द्यायचं आहे, मला शहरातील, ग्रामीण भागातील आणि हायवेवरील वाहन चालवण्याचा अनुभव आहे.
वेगवेगळ्या परिस्थितीत वाहन सुरक्षितपणे चालवू शकतो. लांब पल्ल्याचाही प्रवासाचा अनुभव आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं असं उत्तर द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही स्वतःचं ॲड करू शकता. ठीक आहे भावांनो, जर तुम्हाला व्हिडिओ खरंच लाईकला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक तर कराच, पण एक कमेंटसुद्धा करा. प्रत्येकाने आपला स्कोर कमेंट करा आणि ज्यांना PDF पाहिजे असेल त्यांनी PDF म्हणून कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्या पाठीमुळेच आम्हाला पार्ट 2 व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये आपण आणखी काही जे महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत ते सुद्धा घेऊन येणार आहोत. चला प्रश्न 48वा बघूया. वाहन चालवताना हवामानाचा परिणाम होतो का? ठीक आहे, तर याचं उत्तर असं द्यायचं आहे, होय. पाऊस, धुके आणि उष्णता यांचा वाहन चालवण्यावर परिणाम होतो. खराब हवामान अधिक सावधगिरी बाळगावी लागते. वेग नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असते. तर तुम्हाला याचं उत्तर असं द्यायचं आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थ्यांनो, प्रश्न 49वा. चालकासाठी शिस्त का महत्त्वाची आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर द्यायचं, शिस्तीमुळे काम योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण होते. वाहतूक नियमांचे पालन करणे सोपे होते. चांगल्या चालकासाठी शिस्त काय आहे? खूप महत्त्वाची असते. तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. तर बघूया आता आपला प्रश्न नंबर 50वा. ठीक आहे, तुम्हाला ही नोकरी का द्यावी? ठीक आहे विद्यार्थ्यांनो, असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, मी प्रामाणिक, अनुभवी आणि जबाबदारी चालक आहे. मी सुरक्षितपणे आणि नियमांचे पालन करून काम करेन. संस्थेचा विश्वास जपण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. याचं उत्तर असं द्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हा पार्ट 1 आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण लगेच पार्ट 2 लवकर घेऊन येत आहोत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनची नोटिफिकेशन आहे तिला ऑन करून ठेवा. येत्या 2 ते 3 दिवसात आपण पार्ट 2 घेऊन येणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जो काही तुमचा स्कोर आहे आणि जे काही तुमचे काही प्रश्न आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या या व्हिडिओची PDF पाहिजे असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जॉईन करा. तसेच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करा. मी तुम्हाला प्रत्येकाला PDF सेंड करेल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला जे विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे 10+ त्यांना शुभेच्छा. आपण 50 प्रश्न पूर्ण केले आहे वाहन चालक मुलाखतीवर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आपल्या व्हिडिओला काय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.